Hello guys, welcome to our channel. हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण चॅप्टर नंबर 3 HCF अँड LCM याचा बेसिक पाहणार आहोत. तर मित्रांनो, आजचा आपला जो पॉईंट आहे तो म्हणजे हाऊ टू फाइंड ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर ऑर हायेस्ट कॉमन फॅक्टर. ओके, तर आपण आपल्या पॉईंटचं पहिले नाव टाकून घेऊ. पॉईंट आहे ग्रेटेस्ट कॉमन divisor or highest common factor. ओके, तर ग्रेटेस्ट कॉमन डिवायझरला शॉर्ट फॉर्म मध्ये आपण म्हणतो GCD. याला आपण म्हणतो ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. आणि तर हायेस्ट कॉमन फॅक्टरला म्हणतो HCF. ओके, हे याचे झाले शॉर्ट फॉर्म्स. तर आपल्याला आता ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर आणि हायेस्ट कॉमन फॅक्टर कसे काढतात ते पाहिजे. तर त्याच्या दोन मेथड आहे. ओके, दोन मेथड आहे. एक म्हणजे प्रायमरी फॅक्टर मेथड आणि सेकंड मेथड आहे डिव्हिजन मेथड. या दोन मेथडने आपण HCF और GCD काढू शकतो. तर आपण पहिले प्रायमरी फॅक्टर मेथड म्हणजे काय ते पाहून घेऊ आणि त्याचा एक एक्झाम्पल घेऊन घेऊ. ओके, प्रायमरी फॅक्टर मेथड. प्रायमरी फॅक्टर मेथड. ओके फ्रेंड्स, त्याच्यात आपण एक्झाम्पल घेऊ. 24 and 32 चा आपल्याला HCF काढायचा आहे. ओके, तर प्रायमरी फॅक्टर मेथडद्वारे आपल्याला 24 आणि 32 चा HCF काढायचा आहे. ओके, तर आपण इथं लिहून घेऊ. पहिले वर्टिकल मेथड घेतो मी. तुम्ही हॉरिझॉन्टल घेतलं तसंही चालेल, पण मी वर्टिकल घेतो कारण की तुमच्या पुस्तकाच्या एक्झाम्पल मध्ये वर्टिकल मेथड दिलेली. ओके, तर इथं 24 लिहिला. ओके, 24 ला जर 2 ने डिवाइड केलं तर 12 आन्सर येतं. 12 ला 2 ने जर डिवाइड केलं तर 6 आन्सर येतं. 6 ला 2 ने डिवाइड केलं तर 3 आन्सर येतं. आणि 3 ला 3 ने डिवाइड केलं तर 1 आन्सर येतं. ओके, तर आपला प्राइम फॅक्टर्स काय झाले 24 चे? प्राइम फॅक्टर्स 2 2 2 इंटू 3. ओके, हे तुमचे झाले प्राइम फॅक्टर्स. लगेच आपण 32 चे तसंच वर्टिकल मेथडने प्राइम फॅक्टर्स काढून घेऊ. 32 चे प्राइम फॅक्टर्स काढून घेऊ. 32 ला 16 ने 2 ने डिवाइड केलं तर 16 आन्सर येतं. 16 ला 2 ने डिवाइड केलं तर 8 आन्सर येतं. 8 ला जर 2 ने डिवाइड केलं तर 4 आन्सर येतं. 4 ला जर 2 ने डिवाइड केलं तर 2 आन्सर येतं. आणि 2 ला 2 ने डिवाइड केलं तर 1 आन्सर येतं. म्हणजे आपले 32 चे काय प्राइम फॅक्टर झाले? 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 आणि इंटू 2. ओके मित्रांनो, हे झाले 24 चे प्राइम फॅक्टर्स, हे झाले 34 चे प्राइम फॅक्टर्स. ओके, आता तुम्ही पहा, याच्यात तुम्हाला इथं 2 कॉमन दिसतोय, इथं एक 2 कॉमन दिसतोय, इथं एक 2 कॉमन दिसतोय, इथं एक 2 कॉमन दिसतोय.
इथं एक 2 कॉमन दिसतोय, इथं एक 2 कॉमन दिसतोय, 3 दिसतोय का इथं? नाही. इथं 2 2 जास्त आहे. ओके, तीनदा इथं 2 आलेला आहे, तीनदा 2 इथं आलेला आहे. ओके फ्रेंड्स, मग आता आपण काय करायचं, याची मल्टिप्लिकेशन करायची. ओके, HCF दिसतंय का इथं? मी इथं घेतो हा 2 हा 2 आणि हा 2 आणि हा 2 हा 2 हा 2, म्हणजे कॉमन जे आहेत ते कॉमन नंबर किती आहेत ते घ्यायचं. HCF 3 टाइम्स 2 आहे दोघीकडे, म्हणजे 2 इंटू 2 इंटू 2 इक्वल टू 8. हे तुमचं आन्सर आहे. कळलं मित्रांनो? कसं काय काढला? आपण काय केलं, 24चे फॅक्टर्स पाडले, प्राईम फॅक्टर्स. 24ला 2 ने डिवाइड केलं, 12 आन्सर आलं. 12ला 2 ने डिवाइड केलं, 6 आन्सर आलं. 6ला 2 ने डिवाइड केलं, 3 आन्सर आलं. 3ला 3 ने डिवाइड केलं, 1 आन्सर आलं. ओके, हे झाले त्याचे प्राईम फॅक्टर्स 24चे. त्याच्यानंतर आपण 32ला 2 ने डिवाइड केलं, 16 आन्सर आलं. 60ला 2 ने डिवाइड केलं, 8 आन्सर आलं. 8ला 2 ने डिवाइड केलं तर 4 आन्सर आलं. 4ला 2 ने डिवाइड केलं तर 2 आन्सर आलं. आणि 2ला 2 ने डिवाइड केलं तर 1 आन्सर आलं. ओके, हे तुमचे झाले इकडचे प्राईम फॅक्टर्स 32चे. आता याच्यात कॉमन कोणते कोणते? इथं 3 टाइम्स 2 कॉमन आहे, इथं 3 टाइम्स 2 कॉमन आहे. म्हणजे कॉमन जो राहतो, ग्रेटेस्ट हायेस्ट कॉमन फॅक्टर, कितीदा हायेस्ट कॉमन फॅक्टर आलाय? इथं 3 टाइम 2 आला आहे, इथं बी 3 टाइम 2 आलेला आहे. मग 2 इंटू 2 इंटू 2 8. हे तुमचं हायेस्ट HCF झाला. हा तुमचा झाला HCF 8. ओके फ्रेंड्स, कळालं तुम्हाला? तर आता आपण सेकंड मेथड पाहू. पहिली प्रायमरी फॅक्टर्स मेथड आपण पाहिली. आता सेकंड मेथड आहे डिव्हिजन मेथड. ओके, डिव्हिजन मेथड पाहू आपण. सेकंड डिव्हिजन मेथड. डिव्हिजन मेथडने आपल्याला आता सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह करायचंय. त्याच्यात आपल्याला 144 अँड 252 याचा HCF काढायचा आहे. ओके, तर याच्यात काही तुम्हाला रूल यूज करायचे, ते रूल मी तुम्हाला मराठीत सांगतो. तिथं तुम्हाला पुस्तकात 4 रूल दिलेले, जे इंग्लिशमध्ये दिलेले, मी तुम्हाला ते रूल मराठीत सांगतो. ओके, तर पहिला रूल आपल्याला असं सांगतो की तुमची जी मोठी संख्या आहे 252, हिला छोट्या संख्येने डिवाइड करायचं. ओके, म्हणजे 144ने 252ला डिवाइड करायचं. आता तुम्हाला कोणत्याही दोन संख्या कोणत्या एक्झाम्पल मध्ये दिलेल्या राहिल्या तर पहिला रूल काय वापरायचा की छोट्या संख्येने मोठ्या संख्येला डिवाइड करायचं. ओके, मग आपण तसंच करू. ओके, घेतला आपण 144ने, ही छोटी संख्या आहे, तिला 252ने डिवाइड करायचं. ओके, फर्स्ट रूल झाला. सेकंड रूल सांगतो, डिवाइड द प्रिव्हियस डिवायझर बाय रिमाइंडर इन द डिव्हिजन. ओके, तर आपण पहिले याला डिवाइड करू, मग सेकंड रूल अप्लाय करावा लागेल. ओके, तर 144 1 जा 144, 144 2 जा 288 येतं. म्हणजे 288 252 पेक्षा मोठा आहे, म्हणून आपल्याला 144 घ्यावा लागेल. ओके, 144 आपण घेतला. 144 1 जा 144, म्हणजे इथं काय येईल, वर 1 येईल. ओके, आणि इथं मायनसचं साइन येईल. उरले किती तुमचे इथं 144 108. ओके, तर सेकंड रूल इथं सांगतो की इथं जेवढे उरतील त्याला त्या संख्येने ह्या संख्येला डिवाइड करायचं. ओके, जे फर्स्ट संख्या आपण घेतली तिला, म्हणजे याच्या 252 मधून 144 जर मायनस केले तर आपलं 108 उत्तर आलं. आता त्या 108ने या 144ला डिवाइड करायचं. हा जो 144 आहे याला डिवाइड करायचं. ओके, आपण 108ने डिवाइड करू तर तुमचा आन्सर इथं 1 येतं, 108. ओके, कळतंय तुम्हाला? आता इथं उरतात तुमचे 36
हां 36 उरले. ओके 144 मधनं -108 केलं, उरलं 36. 36ला आपण परत 36 ने आता आपण उरला तो 36 ने या 108ला डिवाइड करू. ते 36 1 जा 36, 36 2 जा 72 आणि 36 3 जा 108 म्हणजे 108. 36 3 जा 108. इथं आला तुमचा 00. ओके तर आपण याचा तुमचा जो SCF येतो, तुमचा जो फोर्थ रूल सांगतो. फोर्थ रूल काय सांगतो की जेव्हा रिमाइंडर 0 येईल त्यावेळेस इथं जो आपण डिवायझर घेऊ, ज्याच्याने डिवाइड करू, तो जो नंबर राहील तो आपला SCF राहील. ओके फ्रेंड्स, कळलं तुम्हाला? काय केलं आपण? आपल्याला 144 आणि 252 चा SCF काढायचा होता. याच्यात जी लहान संख्या आहे तिच्याने मोठ्या संख्येला डिवाइड करायचं, म्हणजे 144 ही लहान संख्या आहे, त्याच्याने या मोठ्या संख्येला डिवाइड केलं. मग आपण 144 1 जा 144 घेतला, इथं आपला 1 दिला. ओके तर 252 मायनस 144 केलं तर 108 आन्सर आला. आता 108 ने हा जो 144 आहे इथं घेतला आणि त्याला डिवाइड केला 108 ने, तर 108 इथं आला आणि 1081 म्हणजे 108 1 जा 108 1 आला की इथं तुमचा एकदा 108 घेतला म्हणून इथं 1 आला. ओके मग याचं 144 मायनस 108 तुमचं 36 आन्सर येतो. ओके आणि 108 परत आपण इथं खाली घेतला तेव्हा 108ला आणि 36 ने 3 जा 108 म्हणजे इथं 3 आला. 36 3 जा 108 इथं 3 आला, 100 आला. मग इथं जो आपला उरतो क्वेश्चन तुमचा, सॉरी क्वेश्चन नाही, डिव्हिडंड, तो आपला राहतो SCF. ओके ओके फ्रेंड्स, तर तुम्हाला आता डिव्हिजन मेथड क्लिअर झालीच असेल, पण आपण अजून एक एक्झाम्पल घेत आहोत डिव्हिजन मेथडमध्ये. तर चला आपण सेकंड एक्झाम्पल घेऊ त्याच्यात सॉल्व करायचं. ओके सेकंड एक्झाम्पल आपल्याला आता 209 अँड 247 यांचा SCF काढायचा आहे. ओके हायेस्ट कॉमन फॅक्टर आपल्याला काढायचा आहे 209 आणि 247चा. ओके 247. ओके तर पहिला रूल आपल्याला काय सांगतो, फर्स्ट रूल आपल्याला काय सांगतो, जो छोटा नंबर आहे तो आपला राहील डिवायझर आणि जो मोठा नंबर राहील तो डिव्हिडंड. ओके मग आपण ते लिहून घेऊ 2 4 7 आणि डिवायझर आपला कोण राहील 209. ओके मग आपण केलं 209 मधला 209 1 जा. ओके इथं तुमचं काय 247 मधनं 209 गेले, उरले किती मग 38. ओके आता सेकंड रूल काय सांगतो, डिवाइड द प्रिव्हियस डिवायझर बाय द रिमाइंडर इन दिस डिव्हिजन. आता सेकंड रूल सांगतो की हा जो आपला रिमाइंडर राहतो ना, रिमाइंडर त्याला पहिला जो डिवायझर होता म्हणजे हा 209 जो पहिला डिवायझर होता ना त्याच्याने डिवाइड करायचे. आपण इथं आता 209. ओके आता 209 घेतलं तर 38 5 जा 190. ओके 38 5 जा 190 मग आपण 190 घेतला. ओके 209 मधनं 190 मायनस केले, उरले कोणते तिथे 90. आपल्याला सेकंड रूल काय सांगतो की जो सेकंड रूल आपल्याला सांगतो की जो आपला रिमाइंडर राहतो, म्हणजे रिमाइंडर म्हणजे याच्यात मायनस केल्यानंतर जो उरतो तो आपला रिमाइंडर असतो, बरोबर आहे. त्याला मग आपण त्याच्यानंतर डिवायझर मानतो. ओके ओके आणि जो आपला प्रिव्हियस डिवायझर राहतो हा मागचा, त्याच्या मागचा इथला, तो आपला राहतो डिव्हिडंड 38. ओके मग हा 19 टू द 38. ओके 19 टू द 38
आपला आन्सर आला 0 0. आणि आपल्याला हे फोर्थ रूल काय सांगतो की तुमचा जो जेव्हा रिमाइंडर 0 येईल त्यावेळेस तुमचा जो डिवायझर असेल तो असेल आपला SCF. म्हणजे याचा SCF काय तुमचा 90. आय होप तुम्हाला आता क्लिअर झालं असेल की डिव्हिजन मेथडने SCF कसं काढता. तर आज आपण प्रायमरी मेथड अँड डिव्हिजन मेथड कंप्लीट केले आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट नंबर 12 करू. ओके फ्रेंड्स. Thanks for watching and subscribe to my YouTube channel to get regular notification and also like to video. Thanks.